नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवले एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानले तात्काळ तयापरी केले. तो नवले एक वर्तले ऐका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदी. पंडिते ऐकुनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाव ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती न लावती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदले त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ती दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम. सर्वदेवं नमस्कारम केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवाहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ता. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवूनी
अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिन समर्था सानिध्य येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्या प्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करावी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी झोळी समर्थ त्यांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधुनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोहाणू मात्र चित्ता तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता तात्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ श्री परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान संत शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवुनी. म्हणे जोडोनी या कर लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारतील पशून. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोनी पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मजलागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्य पुण्यकार्य म्हणावे. पाप उलटे होतसे विनविते जोडूनी कर. अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार. सोडूनी द्यावा प्राणप्रिया ऐशी युक्तीची उत्तरे. ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जगात. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासनया डांकिनी. त्यानी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र. धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्या लागोनी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते.
त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञाने झाले विरिक्त. परिजन त्या ते निंदत नाना दोष देऊनी, पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी निविनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्रा सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे जाऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकारा जिंकिले संसारा ते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्कृती, कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेणती. संसारात ते सोडून बैसले गोसावी होऊनी, हे पाहुनी कित्येक जण हासती तया ते. परी त्यांचा विषाद चित्ती स्वामी सूतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची. स्वामी सुताच्या जननी काकूबाये नामे करुनी, तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले, त्यासी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्ये करून पाही शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहुनी वक्षस्थळ घेती बुडवणी, अंग ठाकेले धरणीवरी बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतःकरण, ते लागली सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरी पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी मज लागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगुनी. परी त्यांच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे चाहली. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजी पहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती, तरी जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुनी बोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होवोनी या दीनवदन करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय त्यासी सांगावा. म्हणून या देव मामलेदार हासुनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. मने ज्याने वेड लावले त्यांचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले. मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिणीने. निस्सीमजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्या ते हासत ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणा विना आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले, निज कार्या ते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण, परी तेणे अंतःकरण दुःखित न नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता,
परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान या नगरात सांप्रत. स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होनी रात. महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयांसी. इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी. मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी. लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन. स्वामी सुते शिष्य करोनी वाढविले महात्म्य पूर्ण. श्री स्वामी समर्थ भक्तींचे पुढे जोशी बुवांनी. स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी. हासू आले समर्थांसी पाहोनिया स्वभक्तांसी. परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत. लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे बानी भय. जो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानोह. भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करिताती खेदानंद मानिता चित्ती. चित्तवृत्ती दिधा होय असो अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सूत आनंदे छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्य जाणीती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खूण सांगती. ऐकुनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची या आज्ञे वाचुनी दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सूत. स्वामी दर्शन घेतल्या विण तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता. मंदिरामजी आणले पाहोनिया समर्थांसी. उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी. मिठी चरणी घातली सद्गदित अंतःकरणी. चरण क्षाळिले नयनाश्रुनी. देहवान केला विसरुनी. स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी. ते भेटले बहुत दिवसी. मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची. निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून. दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिता ते. काही उपाय करोन फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी.
स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वता. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपला आपला अपमान करावया. परकी आणि निजसूत समान लेखिते जे सत्य. ते सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते. आता खडावा काढूनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकुनी विनवित समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुताते आणाविया ठाया. कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थाते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरुनी यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वारता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही बोलला काय समर्थाते. सूत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळीची मग नेला. पुत्र शोके करुणी दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उंच नीच भगवती नसे काही निश्चिती. ज्यांची असेल जैसी भक्ती जे श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवैदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढे अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त व अवधान द्यावे कथेसी.
जय जय श्री भक्तपाला, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न करी सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारी नेमू गादींसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुनी लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळा चालले वाळुनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी, बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईंसी, 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादांची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य, पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंची, पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादांशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याचे काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठविन मी सत्य. मग समर्थाजवळी येत घेऊन या दादांशी. समर्थे वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादांसी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती, तात्यांची मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादांसी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगतली तात्काळ. दादांसी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिते दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता, नरुचे चित्ता त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादांसी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास करुणी सत्वरी, श्री सानिध्य आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीती आनंदे. समर्थे ऐशा समयासी, आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी, धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतेत तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देह भानही विसरला. स्वरूपा लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्शे करून. जाहले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लावले.
ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता? दादांची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी? समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, ऐकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी, कपनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईंसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी. विनवितसे नाना प्रकारी, शोकपरी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादांसी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी? अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी, लोकपवादा कारणे. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकुनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ मानिती, माते आजपासुनी. पुत्राचे ऐकुनी वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी, मग झाले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी, बसवली संस्था चालविली. ते दादा पुआव सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती. अक्कलकोटी काकूबाई वसती आनंदे. कलियुगी दिवसेंदिवस, वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त, वर्णिले असे संकलित. केला नाही विस्तार येत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादा बुवा सत्य. भुवरी जगद्दोधारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत. 18 अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभं भवतु.